आणि डीएपी खताचा आग्रह न करता पर्यायी खताचा वापर करा, वाशिम मधल्या शेतकऱ्यांना कृषी विभागानं आवाहन केले। जिल्ह्यात 12,000 मेट्रिक टन खताची मागणी आहे। या संदर्भात कृषी विकास अधिकारी अभिजित देवगिरकर यांच्याशी बातचीत केली विशाल राऊत यांनी। खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला सध्या शेतकरी लागला असून शेतीच्या मशागतीच्या कामाकरिता आता सुरुवात झाली आहे। मात्र डीएपी खत मिळण्याकरिता शेतकरी वनवन भटकतो आहे। सध्या वाशिम जिल्ह्यात डीएपी खताची काय परिस्थिती आहे हे जाणून घेऊया। आपल्या सोबत कृषी विकास अधिकारी अभिजित देवगिरकर सर आहेत। सर, मला सांगा, वाशिम जिल्ह्यात नेमकं डीएपी खताची किती मागणी होती आपल्याकडून आणि सध्या उपलब्ध साठा किती? आपल्याकडे मंजूर आवंटनानुसार डीएपी 12,000 मेट्रिक टनाचे मंजूर आवंटन आहे। परंतु काही जागतिक परिस्थितीनुसार आणि उपलब्धतेनुसार जिल्ह्याला केवळ 4,000 मेट्रिक टनाच्या आसपास डीएपीचा पुरवठा झालेला आहे। असं जरी असलं तरी एकंदरीत आपली जी काही खताची आवंटन आहे 78,000 मेट्रिक टन, त्यापैकी 61,000 मेट्रिक टनाचा खत पुरवठा आपल्या जिल्ह्याला झालेला आहे। अर्थात 76% खत पुरवठा झालेला असल्यामुळे मुबलक प्रमाणात इतर खतं उपलब्ध आहेत। तर शेतकऱ्यांना आव्हान आहे की त्यांनी डीएपीचा आग्रह न धरता पर्यायी खतांना प्राधान्य द्यावे। नक्कीच शेतकऱ्यांनी डीएपी खताचा आग्रह न धरता पर्यायी खताचा वापर करावा असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात येते। कॅमेरा पर्सन नाजीर शेखसह मी विशाल राऊत, जय महाराष्ट्र न्यूज, वाशिम।